त्याच्या अगोदरपासून जात होता. पहिला काही माझा विश्वास नाही, जसा आज तुम्ही येता तसा मी पण पहिला जायचा. हालेलुया. माझे आई आणि वडील आणि माझे घर परिवार तेव्हापासून प्रार्थना जात होता. मला अगोदर प्रार्थनामध्ये ते घेऊन जात नव्हते, मला घर राखण्यासाठी ठेवत होतं. पण माझे बाकीचे घरचे सर्वजण जातात. पण मला देवाने लहानपणापासूनच बुद्धीने भरून काढलं होतं, म्हणून मी सतत वाचायचा. बायबलचे लहान नवा करार आज आहे आपल्यामध्ये, ते बायबल मी थोडक्यात वाचायचा. मला बायबलचा अनुभव मी घेत होता. तेव्हा माझा वडील म्हणायचा की परिपूर्ण वाचला तर लोक सांगतात की वेळ होतात. आखा बायबल वाचल्यावर सांगते की लोक वेळ होतात, म्हणून आखा वाचायचा नाही. पण मी त्या माझ्या वडिलांचा मी तसा मान्य केला नाही, कारण की मी वाचून पाहणार काय होते ते पाहू. पण जेव्हापासून मी बायबल वाचायला लागला आणि जेवण पास्टर याच्या प्रार्थनामध्ये त्या मिष्टीमध्ये मी सहभाग झाला आणि तिथे जाऊन मी सगळी प्रार्थनामध्ये पण भाग घेतला. सतत प्रार्थना करत राहिला. ब्रदरांनी सुद्धा माझ्यावर प्रार्थना करली. तेव्हा देवाच्या आशीर्वादाद्वारे मला दान प्रकट झालं. आणि जेव्हा दान प्रकट झालं तेव्हा मी सेवेमध्ये तिथे भाग घेतला आणि सेवेचा अनुभव आला. आणि सेवा कशी करायची हे सुद्धा देवाने मला शिकवण दिली. म्हणून त्याच्यानंतर मी त्या प्रार्थना सोडून मग घरी आला. पण घरी राहिल्यावर मी काही इकडे तिकडे भटकला नाही. मी स्वतः प्रार्थना करत राहिला आणि प्रार्थना स्वतःही इथे उपस्थित केली, चालू केली. तेव्हा पहिला शुक्रवारी भरत होती. शुक्रवारच्या दिवशी पहिल्याच दिवशी एक आत्मा आला आणि दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या शुक्रवारी 2 ते 4 आत्मा आले होते. तसं हळूहळू आत्मी वाढायला लागली प्रार्थनामध्ये. जसा मी लोकांना पाचारण करतो देवाचं प्रवचन, तसा लोकांची संख्या सुद्धा वाढायला लागली आणि मला ज्ञान सुद्धा यायला लागलं. जसा मी प्रवचन देवाचं सर्वांना सांगत गेला, देवाच्या गोष्टी सांगत गेला, तसं मला ज्ञान आला, बुद्धी आली आणि देवाने मला सामर्थ्याने पवित्र आत्म्याने भरून काढलं. सर्व गोष्टी सुद्धा दिल्या. मला ढोलकी सुद्धा वाजवता येत नव्हती, ढोलकी सुद्धा वाजवायला यायला लागलं मला. तसंच मला केस सुद्धा वाजवता येत नव्हतं, ते सुद्धा देवाने मला दान दिलं. जे मला बायबलचं वचन काही परिपूर्ण स्पष्ट आपलं प्रवचन देता येत नव्हतं, ते सुद्धा मला यायला लागले. देवाने ते सुद्धा मला शिकवून दिलेले आहे. मी आज तुमच्या समोर उभा आणि प्रवचन सुद्धा देत आहे आणि ढोलकी सुद्धा सर्व काही मला देवाने दिलेलं आहे. म्हणून ते सर्व काही मी आज इथे करत आहे. देवाची सेवा परिपूर्ण मी विश्वासन करत आहे. म्हणून मी जिवंत देवाचे आभार म्हणते. सर्व काही तुम्ही सुद्धा जिवंत देवाचे आभार म्हणून त्याला वाजवून गौरव करायचा आहे.